मित्रांनो, समजा तुम्हाला जर बॉडी बनवायची आहे आणि तुम्ही दोन वेगवेगळे ट्रेनर अपॉइंट केले, तर एकाने सांगितलं की जिम कर आणि दुसऱ्याने सांगितलं योगा कर, तर मला सांगा तुमची बॉडी कधी बनेल का? माझ्या एका मित्राचं असंच झालं, राहुल त्याचं नाव. त्यांनी एका वेळी तीन वेगवेगळ्या फायनान्शियल कडनं ऍडवाइस घेतली. एक ऍडवायझर त्याला म्हणाला की आता मार्केट खूप छान वाटतंय, तू सगळा पैसा इक्विटी मार्केटमध्ये टाक. दुसरा म्हणाला की नाही नाही, मार्केटचा काहीच भरोसा नाही, तर तू एफडी कर. आणि तिसऱ्याने सांगितलं की मला असं वाटतंय की आता रिअल इस्टेट खूप चांगलं होणार आहे, तर तुझा पैसा रिअल इस्टेटमध्ये लाव. तर राहुल मात्र कन्फ्युज झाला आणि डोकं धरून बसला की आता काय करू. लक्षात ठेवा मित्रांनो, टू मेनी कुक्स स्पॉइल्स द ब्रॉथ. म्हणजे काय की जास्त ऍडवायझर्स जर आपण घेतले तर अशा पोर्टफोलिओची अशा प्रकारे खिचडी होते, जशी राहुलच्या पोर्टफोलिओची खिचडी झाली. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की ऍडवायझर निवडताना असाच ऍडवायझर निवडायचा आहे की ज्याचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, ज्याला तुमचे सगळे फायनान्शियल गोल्स नीट माहिती आहे. आणि लक्षात ठेवा, हे जर ऍडवायझर जास्त असले तर आपल्या पोर्टफोलिओला खूप नुकसान होऊ शकतं. आपल्या पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅपिंग स्टॉक्स जे आहेत ते येऊ शकतात. आपल्या पोर्टफोलिओची कॉस्ट वाढू शकते आणि आपल्या पोर्टफोलिओचा ओव्हरऑल जो रिटर्न आहे तो कमी होऊ शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, एकच ऍडवायझर निवडा आणि त्याच्याबरोबर काम करत राहा.